नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या आपल्या एका नवीन एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा आपला थंबनेल आपण बघितलेच असेल की त्यामध्ये आपण म्हटलेलं आहे ब्रेकआउट एंट्री वर्सेस रिट्रेस एंट्री. यामध्ये कुठल्या प्रकारची एंट्री योग्य असते, त्याचं कन्फ्युजन काय, मला बऱ्याच जणांचे प्रश्न आले की यामध्ये ब्रेकआउट एंट्री घ्यायची असेल तर कशी घेतली पाहिजे किंवा रिट्रेसची वाट बघितली पाहिजे का. तर या प्रश्नाचं उत्तर मी कमेंटमध्ये देऊ शकत नव्हतो मित्रांनो. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवायचं ठरवलं आहे आणि मी असं आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासारख्या बऱ्याच जणांच्या प्रॉब्लेम आणि कन्फ्युजन या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होतील. मित्रांनो, आज जी गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे ती गोष्ट शिकण्यासाठी किंवा हे मला समजण्यासाठी अ, खूप वेळ लागला मित्रांनो. परंतु हा माझा एक्सपिरियन्स आहे आणि त्या एक्सपिरियन्सच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत हा जो आजचा स्टडी आहे किंवा जे ब्रेकआउटचं जे लॉजिक आहे किंवा रिटेलचे जे लॉजिक आहे ते मी मांडणार आहे आणि निश्चितच तुम्हाला या लॉजिकचा या स्टडीचा फायदा होईल मित्रांनो. तर व्हिडिओ इम्पॉर्टंट होणार आहे. तुम्ही हा लक्षपूर्वक बघा. मित्रांनो, जसं की आपण बघतो की एखादा आपला ब्रेकआउट होणार असेल तर प्राइस असं गृहीत धरूया आपण. प्राइस अशी या पद्धतीने प्राइस खाली येते. ही खाली येते प्राइस, बरोबर. त्यानंतर अशी एक रेष तयार होते त्याला. आणि यावेळेस इथे काय होतं मित्रांनो, इथे बघू शकता हा एक रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स आणि हा एक रेजिस्टन्स. आता इथून पुढे काय होतं मित्रांनो, इथून जर असा ब्रेकआउट आहे, हा जर डायरेक्ट वरती निघून गेला तर याला आपण काय म्हणतो, डायरेक्ट ब्रेकआउट. परंतु हाच ब्रेकआउट जर इथे रिटेस्टला आली प्राइस आणि मग वरती गेला त्याला आपण काय काय म्हणू शकतो, रिटेस्ट एंट्री, बरोबर. अशा प्रकारचे दोन ब्रेकआउट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतात. तर यामागे तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं का होतं की कधी कधी प्राइस ब्रेकआउट होतो आणि सरळ वरती निघून जाते, परंतु कधी कधी ब्रेकआउट झाल्यानंतर प्राइस रिटेस्टला पण येते. मग रिटेस्टला काय येते, काय कारण त्यामागचं, तर ते लॉजिक आज यामागे आपण शिकणार आहोत. आणि त्यामध्ये रिटेस्टची एंट्री केव्हा घ्यायला पाहिजे आणि ब्रेकआउटसाठी केव्हा थांबायला पाहिजे, रिटेस्टसाठी केव्हा थांबायला पाहिजे आणि डायरेक्ट ब्रेकआउटची एंट्री केव्हा घ्यायला पाहिजे आपण, ही महत्त्वाचं लॉजिक या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. मित्रांनो, आपला जो ट्रेंड लाईन आणि सपोर्ट रेजिस्टन्सचा व्हिडिओ आहे ते व्हिडिओ बघा, त्या माध्यमातून तुम्हाला बरंचसं क्लिअर होईल. आजचं लॉजिक हे त्यामध्येच लपलेलं आहे मित्रांनो. इथे बघू शकता, मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे, हा प्रत्येक टच हा एक रेजिस्टन्सचं काम करणार आहे. हा फर्स्ट रेजिस्टन्स, हा सेकंड रेजिस्टन्स आणि हा थर्ड रेजिस्टन्स, लक्षात घ्या. आता आपलं लॉजिक काय आहे मित्रांनो, आता हे रिट्रेस होत चाललेली आहे प्राइस, टच सेकंड, टच फर्स्ट, टच, म्हणजे प्रत्येक वेळेस हे रेजिस्टन्स या ठिकाणी प्राइस घेते. आपल्याला या ठिकाणी हे बघायचं आहे की आपली इथून जर ब्रेकआउट होतो प्राइसचा डायरेक्ट, तर ब्रेकआउट पासनं आपल्याला टार्गेट किती मिळतंय. आताच लक्षात घ्या, इथून जर ब्रेकआउट पासनं तुमचं फर्स्ट रेजिस्टन्स एकदम जवळ येतोय. बँक निफ्टीला 15 पॉईंटचा या ठिकाणी मला टार्गेट मिळते, म्हणजे पहिला रेजिस्टन्स माझा 15 पॉईंटला येतोय. तर मला स्टॉप लॉस कमीत कमी या स्विंग लोच्या खाली ठेवावं लागणार आहे. म्हणजे मला रिस्क रिवॉर्ड या ठिकाणी मेंटेन होत नाही. या ठिकाणी उलट होतंय, इथे टार्गेट 30 पॉईंटचं पाहिजे आणि स्टॉप लॉस 15 पॉईंटचं पाहिजे. परंतु इथं काय होतं, इथं हा फर्स्ट रेजिस्टन्स जो आहे तोच 15 पॉईंट वरती येतोय. मग या ठिकाणी मी काय करणार मित्रांनो, या ठिकाणी मी एक रिटेस्टची वाट बघणार, कारण मला माहिती आहे की पहिला माझा रेजिस्टन्स जो आहे या 15 पॉईंट वरती आहे. म्हणून मी इथे जर एंट्री घेतली तर प्राइस 15 पॉईंट वरती जाईल, परत खाली येईल, बरोबर. मग त्यामुळे मी काय करणार मित्रांनो, मी त्या ठिकाणी एंट्री ही रिटेस्ट नंतर, आता असं गृहीत धरूया प्राइस वरती निघून गेली आणि इथून परत खाली रिटेस्टला आली, ही प्राइस परत रिटेस्टला आली. कारण या 15 पॉईंट वरती जर मला रेजिस्टन्स आहे तर मी या ठिकाणी एंट्री घेणार नाही. मग मी इथे काय करेल, मी परत इथे एक वाट बघेल. इथे जर मला चांगल्या प्रकारचा ब्रेकआउट मिळाला एखादा, आता इथून जर आपण गृहीत धरलं तर मला जर इथे एक चांगल्या प्रकारचा ब्रेकआउट मिळाला असा विथ व्हॉल्यूम, या ठिकाणी व्हॉल्यूम पण पाहिजे हे लक्षात घ्या. विथ व्हॉल्यूम जर चांगल्या प्रकारचा ब्रेकआउट मिळाला तर मी या ठिकाणी मग माझी एंट्री या ब्रेकआउटच्या हायच्या वरती घेईल आणि स्टॉप लॉस मग काय करेल, मी जस्ट या कॅन्डलच्या खाली ठेवील. लक्षात घ्या, आपला स्टॉप लॉस या ठिकाणी एकदम कमी होऊन जातो. आपला जो या लेवलचा स्टॉप लॉस होता, आपण जर इथे एंट्री घेतली असती पहिले आणि इथे स्टॉप लॉस ठेवला असता,
तर आपला बघा 35 पॉईंटचा स्टॉप लॉस होत होता, परंतु हा कट केला आपण 35 पॉईंटचा स्टॉप लॉस. मग आपण जस्ट त्या कॅन्डलच्या एंट्रीच्या खाली स्टॉप लॉस ठेवून दिला, म्हणजे आपण 10 पॉईंटनी या ठिकाणी स्टॉप लॉस कमी केलेला आहे. म्हणजे इथे काय होतं की आपलं प्रिडिक्शन जर चुकलं तर आपण सगळ्या पहिल्या रांगेत या ठिकाणी बाहेर निघू. आणि दुसरं लॉजिक काय आहे मागचं, की या ठिकाणी मला रिटेस्टची वाट बघायची आहे. कारण मी जर इथे बाय केला तर मला माहिती आहे की माझे 15 पॉईंट वरती रेजिस्टन्स आहे, मग मी ते बाय कशाला करू, नाही करणार. मग या ठिकाणी मी डायरेक्ट रिटेस्टची वाट बघणार. लक्षात घ्या, रिटेस्ट याच कारणामुळे होतात मित्रांनो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. रिटेस्ट होण्याचं लॉजिक हे आहे की या ठिकाणी तुमचा फर्स्ट रेजिस्टन्स हा जवळ असतो आणि त्यावेळेस प्राइस रिटेस्टला येते आणि मग नंतर वर जाते. त्यामुळे आपण रिटेस्टची वाट अशा वेळेस बघायची ज्या ठिकाणी माझे तुमच्या बाईंग प्राइस पासून किंवा बाईंग पॉईंट पासून रेजिस्टन्स हा कमी पॉईंटचा असेल किंवा एकदम जवळ असेल. त्या ठिकाणी तुमचा रिस्क रिवॉर्ड मेंटेन होणार नाही, जसं मी आता तुम्हाला समजून सांगितलं तसं. परंतु हाच रेजिस्टन्स मी कट करून टाकला, असं गृहीत धरा हा रेजिस्टन्सच नव्हता, असं गृहीत धरूया ही प्राइस डायरेक्ट इथेच आली आणि हा रेजिस्टन्स कट करून टाकला. आता चित्र बदलेल मित्रांनो. आता काय झालं, पहिला रेजिस्टन्स इथे आला. मग मी काय विचार करेल, आता जर मी इथे बाय केलं, मी काय विचार केला मित्रांनो, हे लक्षात घ्या. महत्वाचं आहे, तुम्हाला हे कुणीही सांगणार नाही आणि तुम्हाला हे स्वतःहून जर समजायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला खूप दिवस तुम्हाला वाया घालावे लागतील मित्रांनो. पण माझा एक्सपिरियन्सचा फायदा तुम्हाला करून देतोय, हे लक्षात घ्या. आता इथे मी डायरेक्ट एंट्री का घेणार मित्रांनो, तर या ठिकाणी मला क्लिअर कट या ठिकाणी दिसते आता की मी जर इथे एंट्री घेतली, इथे जर एंट्री घेतली तर मला बघा, मला 46 पॉईंटचं टार्गेट दिसतंय. म्हणजे इथे जर प्राइस वरती निघाली, तिला मध्ये रोखणारं कुणीही नाही, प्राइस डायरेक्ट आपल्याला 40 पॉईंट 45 पॉईंट वरती जाणार आहे. मग त्यावेळेस मी रिटेस्टची वाट बघणार नाही. त्यावेळेस मी काय करेल, स्टॉप लॉस हा लास्ट स्विंग लोच्या खाली ठेवेल आणि एंट्री इथे ह्या ब्रेकआउटला, ही कॅन्डल आपण असं करीत धरूया, ही कॅन्डल इथे आहे आता, ही ब्रेकआउटची, बरोबर. मग मी एंट्री काय करेल, या इथे घेईल आणि स्टॉप लॉस जस्ट या स्विंग लोच्या खाली ठेवील, बरोबर. म्हणजे तुम्हाला जर तुमचं ब्रेकआउट पासनं लास्ट स्विंग रेजिस्टन्स जर लांब असेल, त्या ठिकाणी तुम्हाला टार्गेट मिळत असेल, तर त्यावेळेस तुम्हाला रिटेस्टची वाट बघायची नाही, डायरेक्ट एंट्री घ्यायची आहे. आता अशा बऱ्याच ठिकाणी होते की प्राइस डायरेक्ट वरती जातात. मग प्रत्येक वेळेस तुम्ही जर रिटेस्टची वाट बघाल तर एंट्री तुम्हाला बऱ्याच वेळा मिस होणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे ब्रेकआउट हा ब्रेकआउट असतो, परंतु त्यामध्ये रिटेस्टला कधी वाट बघायची आणि डायरेक्ट ब्रेकआउट कधी घ्यायचा, याचं लॉजिक आता मी तुम्हाला दाखवलेलं आहे या ठिकाणी, या पिक्चरच्या माध्यमातून. तर तुम्हाला काय आता डायरेक्ट प्रॅक्टिकल चार्टवरती, लाईव्ह चार्टवरती जाऊन दाखवतो, म्हणजे तुमचा ते कन्फ्युजन एकदम क्लिअर होईल की असं या चार्टवरती नेहमी होत असतं. तुम्हाला फक्त ते पकडण्याचं स्किल या ठिकाणी डेव्हलप करायचं आहे आणि एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय. यानंतर तुम्हाला कुठली एंट्री ब्रेकआउटसाठी थांबायचं आणि कुठलं रिटेस्टसाठी थांबायचं हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलेलं असेल. मित्रांनो, पहिलं उदाहरण आहे बँक निफ्टीचं. आता मला सगळ्यांचा आवडचा हा इन्स्ट्रुमेंट आहे बँक निफ्टी. या ठिकाणी बघू शकता, बँक निफ्टीला हा एक रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स, बरोबर. या ठिकाणी इथे ब्रेकआउट झाला या कॅन्डलचा. आता हा ब्रेकआउट जर झाला तर मी या ठिकाणी डायरेक्ट एंट्री घेऊ शकतो का, तर मी पहिले कॅल्क्युलेशन करेल की इथे जर मी एंट्री घेतली तर मला या लास्ट रेजिस्टन्स माझा जो आहे हा, यापर्यंत टार्गेट किती मिळतंय. आता मी माझा या अगोदर एक व्हिडिओ बनवला आहे सपोर्ट रेजिस्टन्सचा, त्यामध्ये हे लॉजिक क्लिअर कट सांगितलंय की तुमचा सेकंड टच आणि फर्स्ट टच हा नेहमी, जर 3 टचची तुमची ट्रेंड लाईन असेल तर फर्स्ट टच आणि सेकंड टच हा नेहमी तुम्हाला रेजिस्टन्सचं काम करणार आहे. आणि याच ठिकाणी तुम्हाला त्या माध्यमातून ब्रेकआउट आणि रिटेस्टचं लॉजिक पण सांगतोय मित्रांनो, हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी तुम्हाला जर डायरेक्ट इथं तुम्ही कॅल्क्युलेशन लावणार की इथून जर ब्रेकआउट झाला तर माझा स्टॉप लॉस किती होईल आणि टार्गेट किती होऊ शकतं. आता तुम्हाला क्लिअर कट सांगितलंय मी, जर तुमचा रेजिस्टन्स या ठिकाणी लांब असेल तर तुम्हाला डायरेक्ट त्या कॅन्डलच्या लोच्या खाली स्टॉप लॉस ठेवायचा आणि टार्गेट 57 पॉईंटचं. म्हणजे या ठिकाणी रिस्क रिवॉर्ड तुमचा तुमच्या फेवरेबल आहे. तुम्हाला माहिती आहे की इथून जर ब्रेकआउट झाला तर डायरेक्ट प्राइस इथपर्यंत जाऊ शकते, कारण मध्ये कुठेही रेजिस्टन्स नाही प्राइसला. 57 पॉईंटचा स्पेस या ठिकाणी आपल्याला आहे. त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट एंट्री घेऊ शकता. आणि तुम्ही जर इथे बघितल्याप्रमाणे इथे डायरेक्ट एंट्री घेतली असेल तर प्राइसला कुठेही मध्ये अडथळा आलेला नाहीये. अडथळा एक छोटा आला, तो कुठे आला, या रेजिस्टन्स जवळ मित्रांनो. नंतर तोही अडथळा दूर केलेला आहे त्यांनी. म्हणजे तुम्हाला सांगण्याचा उद्देश या ठिकाणी मला तुम्हाला कळाला असेल की रिटेस्ट एंट्री या ठिकाणी आपण वाट का नाही बघितली, या ठिकाणी डायरेक्ट ब्रेकआउट का घेतला. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता निफ्टी बँकच हे एक चार्ट आहे आणि हे आताचे लेटेस्ट चार्ट आहे 29 जुलै वगैरे मित्रांनो. आता इथून बघू शकता हा सपोर्ट 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 आणि यानंतर हा सपोर्ट ब्रेक झाला, बरोबर. आता या ठिकाणी सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर तुम्ही बघितलं की इथे हा एक या ठिकाणी एक सपोर्ट होता आणि या ठिकाणी ट्रेन लाईनचा ब्रेकडाऊन झाला. सपोर्ट वरनं प्राइस वरती गेली
म्हणजे या ठिकाणी तुम्ही रिटेस्टची वाट बघितली असती की आहे किंवा नसती बघितली तरी चाललं असतं. कारण या ठिकाणी तुम्ही जर व्यवस्थित बघितलं मित्रांनो, तर टार्गेट आणि हे तुमचं जर इथं ब्रेकडाऊन झाला तर तुम्हाला माहिती आहे हे किती आहे, 23 पॉईंटचं टार्गेट आहे. मग फर्स्ट रेजिस्टन्स आहे, म्हणजे तुमचा स्टॉप लॉस पण या ठिकाणी मेंटेन होतो आणि नंतर तुम्हाला टार्गेट हे खालचं 80 पॉईंटचं भेटतंय. म्हणजे या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट एंट्री घेऊ शकले असते किंवा रेजिस्टन्स जवळ आहे तर या ठिकाणी रिटेस्टची पण वाट बघू शकले असते. मग तुम्हाला तुमचं कॅल्क्युलेशन रिस्क रिवॉर्ड या ठिकाणी फेवरेबल करून घ्यायचं आहे आणि नंतरच त्या ठिकाणी एंट्री घेण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. रिटेलचं लॉजिक तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल क्लिअर कट की रिटेलला प्राइस काय येते हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी बघा तुम्ही 1 मिनिटाच्या चार्टवरती हा क्लिअर कट तुम्हाला रेजिस्टन्स 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 आणि हा ब्रेकआउट झालेला आहे बरोबर. आता तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचे आहे, तुम्हाला प्रत्येक जो टच आहे कॅन्डलचा त्याचे एक तुम्हाला या ठिकाणी रेजिस्टन्सच्या लाईन या मारून ड्रॉ करून ठेवायच्यात. म्हणजे तुम्हाला तुमचा रेजिस्टन्स लक्षात येईल चार्टवरती की कुठे कुठे इथून ब्रेकआउट झाला तर वरती मला स्पेस किती मिळणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही एंट्री घेऊ शकले नसते मित्रांनो, कारण तुम्ही कॅल्क्युलेशन काय केलं असतं की या ठिकाणी जर मी बाय केलं तर मला काय हे फायला रेजिस्टन्स माझा 20 पॉईंटवरच येतो आणि माझा स्टॉप लॉस तर स्विंग लो म्हणजे 50 पॉईंटचा, रिस्क रिवॉर्ड फेवरेबल नाहीये. मग मी काय करेल या ठिकाणी रिटेस्टची वाट बघेल मित्रांनो आणि रिटेस्ट नंतर मग मी काय करेल या ठिकाणी रिटेस्टची वाट बघितली असती. प्राइस फर्स्ट रेजिस्टन्स पासून प्राइस रिट्रेस झाली, रिट्रेस झाल्यानंतर इथून जर बघितलं आपण तर या ठिकाणी एक दुसरा ब्रेकआउट मिळाला आपल्याला, हा एक दुसरा ब्रेकआउट मिळाला. मग त्या दुसऱ्या ब्रेकआउटच्या हायच्या वरती एंट्री लावली आणि या ठिकाणी त्या कॅन्डलच्या जस्ट खाली स्टॉप लॉस ठेवून आपलं टार्गेट जे आहे ते सेकंड स्विंग रेजिस्टन्स या ठिकाणी ठेवून 54 पॉईंटचा टार्गेट आणि 35 पॉईंटचा रिस्क, म्हणजे रिस्क रिवॉर्ड या ठिकाणी मेंटेन झाला. आणि यावेळेस मी रिटेस्टची वाट का बघितली तर माझा लास्ट रेजिस्टन्स जो आहे, फर्स्ट रेजिस्टन्स जो आहे तो एकदम जवळ आहे, म्हणजे या ठिकाणी मी टार्गेट ठेवू शकत नाही, स्टॉप लॉस मोठं होईल, म्हणून मला या ठिकाणी रिटेस्टची वाट बघायची. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ब्रेकआउटच्या जवळ असता, जेव्हा ब्रेकआउटची वाट बघता तेव्हा तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की लास्ट स्विंग कोणता आहे आणि आपला या ठिकाणी कुठे प्राईजला अडथळा येऊ शकतो. त्यामुळे आपण या ठिकाणी वाट बघायची आपल्याला. जर हा स्विंग लो नसता या ठिकाणी तर डायरेक्ट इथे असते, तर डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट एंट्री घेऊन वरती या ठिकाणचा टार्गेट लावू शकले असते. परंतु हा स्विंग जवळ आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी रिटेस्टची वाट बघितली, कारण तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी एंट्री जर मी घेतली तर मला या ठिकाणी या रेजिस्टन्सचा अडथळा होणार आहे. या ठिकाणी जे सेलर्स बसलेले आहेत ते सेलर्स या ठिकाणी प्राईजला खाली लोटणार आहेत आणि म्हणून मला या ठिकाणी एंट्री घ्यायची नाही. मी रिटेस्टची वाट बघेल आणि नंतर त्यानंतर ब्रेकआउटच्या मध्ये ब्रेकआउट जर झाला तर त्या ब्रेकआउटच्या हायच्या कॅन्डलवरती एंट्री घेईल आणि त्याच्या स्टॉप लॉस त्याच्या त्याच कॅन्डलच्या लोच्या खाली स्टॉप लॉस ठेवून मी माझा रिस्क रिवॉर्ड या ठिकाणी मेंटेन करेल मित्रांनो. दुसरा चार्ट आहे टाटा पॉवरचा. पहिला निफ्टी बँकचा 1 मिनिटाचं उदाहरण बघितलं. टाटा पॉवरचा आपण बघूया 5 मिनिटावरती रॅन्डमली चार्ट घेतो मित्रांनो. आपल्याला कुठल्याही प्रकारचं कसलंही या ठिकाणी हे करायचं नाही. या ठिकाणी तुम्ही बघू शकता क्लिअर कट हा रेजिस्टन्स रेजिस्टन्स रेजिस्टन्स, कॅन्डल्स थोड्या मोठ्या करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि याचा ट्रेन लाईनचा जाडी पण वाढवतो म्हणजे तुम्हाला समजणे सोपं जाईल. ब्लॅक कलर करतो. या ठिकाणी क्लिअर कट बघू शकता रेजिस्टन्स 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 आणि रेजिस्टन्स. आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे लास्ट स्विंग लो जर आपण बघितला ती हॉरिझॉन्टल ट्रेंड लाईन आहे, तर याच ठिकाणी लास्ट स्विंग लो आहे, या ठिकाणी प्राइसला अडथळा येऊ शकतो. मग तुम्हाला तुमचं कॅल्क्युलेशन लावायचं आहे, तुम्हाला रिस्क रिवॉर्ड तुमचं मेंटेन करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी विचार काय करणार, इथून जर मी ब्रेकआउटला एंट्री घेतली तर माझा फर्स्ट जो रेजिस्टन्स आहे तो या ठिकाणी येतोय, म्हणजे मला 1.50 1.5 टार्गेट भेटतंय आणि स्टॉप लॉस जो आहे तो स्टॉप लॉस या हाफ पॉईंटचं होतंय, म्हणजे रिस्क रिवॉर्ड या ठिकाणी पण मेंटेन होते. त्यावेळेस मग या ठिकाणी तुम्ही एंट्री घेऊ शकले असते बरोबर. या ठिकाणी तुम्हाला रिटेस्टची वाट बघायची नाही, या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला एंट्री घेऊन टाकायची मित्रांनो. म्हणजे या ठिकाणचे जे कन्फ्युजन आहे की रिटेस्टसाठी थांबायचं का किंवा ब्रेकआउटसाठी थांबायचं का, जर तुम्ही या ठिकाणी रिटेस्टसाठी थांबले असेल तर हा तुमचा जो होणारा प्रॉफिट आहे किंवा या ठिकाणची तुमची जी संधी आहे ती या ठिकाणी तुम्ही मिस करणार. लक्षात घ्या, ब्रेकआउट हा ब्रेकआउट असतो. प्रत्येक ब्रेकआउटला तुम्ही रिटेस्टची वाट बघायला लागले तर तुमच्या इंट्राडे साठी बेसिकली खूप काही संधी निघून जातील मित्रांनो. या ठिकाणी हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. त्यामुळे हा जो मोठं कन्फ्युजन होतं, जे कमेंट येत होते मला की रिटेलसाठी थांबायचं का किंवा केव्हा थांबायचं किंवा केव्हा नाही थांबायचं, इथे जर आपण क्लिअर कट बघितलं मित्रांनो तर आता हा हे बघा, हा काय, हा तुमचा फर्स्ट रेजिस्टन्स आहे, हा काय आहे सेकंडचा सेकंड रेजिस्टन्स आहे, हा काय थर्ड रेजिस्टन्स आहे बरोबर.
आता या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित बघितलं असता थर्ड रेजिस्टन्स आहे, पण फर्स्ट ब्रेकआउट कॅन्डलनीच तो रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे, बरोबर. परंतु तरीही या ठिकाणी तुम्ही रिटेस्टसाठी थांबायला हवं होतं, कारण हा एक रेजिस्टन्स होऊ शकत होतं इथून प्राइस परत रिव्हर्स होईल किंवा इथून जे इथे सेलर्स आहेत ते सेलर्स प्राइसला परत खाली घेऊन जातील. परंतु इथून प्राइसनी तो पहिल्या कॅन्डलमध्येच तो रेजिस्टन्स ब्रेक केला आणि प्राइस या सेकंड रेजिस्टन्स पासून प्राइस परत रिटेस झाली. त्यावेळेस आपल्याला काय करायचं, हा दुसऱ्या ब्रेकआउटचा वाट बघायचा आहे. आणि तुम्ही जर बघितलं असेल की या ठिकाणून दुसऱ्या वेळेस प्राइस या सेकंड रेजिस्टन्सचा पण ब्रेकआउट दिला, तिसरा रेजिस्टन्स पण ब्रेकआउट दिला आणि प्राइस डायरेक्ट वरती निघून गेली. परंतु थांबली कुठं, परत या टॉप वरती, म्हणजे तिथेही रेजिस्टन्स प्राइसला मिळाला. म्हणजे इथे तुम्हाला ब्रेकआउट केव्हा घ्यायचा आणि रिटेस्टला केव्हा थांबायचं याचं लॉजिक या ठिकाणी तुम्हाला समजलेलं असेल मित्रांनो. आता तिसरं बघूया, एनएमडीसीचा चार्ट आहे हा. याच्यावरती तुम्हाला काही उदाहरण देतो मी. आता हा 10 मिनिटाचा चार्ट आहे. रॅन्डमली काही उदाहरण मला दिसतं का इथे, बघतो तुम्हाला ब्रेकआउटचं. इथे एक आहे, पण हे इथून काय झालं, प्राइसचा जो ब्रेकआउट झाला, तर जनरली इथं काय झालं असतं आपल्याला, तुम्हाला फर्स्ट रेजिस्टन्स इथे दिसतोय, तर तुम्ही काय विचार केला असता, हा ब्रेकआउट मी इथे घेणार नाही, मी इथे रिटेसची वाट बघेल. मी काय करेल, इथे इथे प्राइसला असं वरती जाऊ देईल, थोडं रिटेस होऊ देईल, इथून जर ब्रेकआउट झाला तर मग याला घेईल. परंतु इथे पहिल्याच कॅन्डलने ब्रेकआउट तोडून टाकला त्याचा, त्यामुळे इथे आपल्याला कुठल्याही प्रकारची एंट्री मिळालेली नाही मित्रांनो. मित्रांनो, चौथं उदाहरण बघूया. आयसीआयसीआय बँक एक तासाचा चार्ट आहे. इथे तुम्ही क्लिअर कट बघू शकता, हा रेजिस्टन्स 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 आणि रेजिस्टन्स. आता इथे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं मित्रांनो, तर इथे तुम्हाला रिटेसची वाट बघायला हवी होती. कारण इथे काय, हे तुमचा जो लास्ट स्विंग लो आहे तो एकदम जवळ आहे. परंतु तुम्ही इथे वाट बघितली असते रेजिस्टन्सची, रिटेसची. परंतु इथे काय झालं मित्रांनो, पहिली कॅन्डल ब्रेकआउट झाला, परंतु प्राइस रिटेसला आली नाही. त्यानंतर त्या ब्रेकआउट कॅन्डलचा हाय ब्रेक झाला, त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी एंट्री घेऊ शकत. इथे डायरेक्ट तुम्हाला रिटेसची वाट बघायचीच नाही आता, कारण इथे कॅन्डलने तुम्हाला सगळं दाखवलेले की या ठिकाणी रिटेस होणार नाही आता, कारण या ठिकाणून प्राइस खाली नाही, आता प्राइस वरती निघून गेली आणि याचा हाय पण ब्रेक झालेला, म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचा रेजिस्टन्स प्राइसला नाहीये आणि त्यानंतर प्राइस कशी वरती निघून गेली या ठिकाणी तुम्ही बघू शकता. हे दुसरं उदाहरण आहे. इथे बघा, सपोर्ट 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 नंतर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन लावायचं आहे. इथून जर प्राइसने ब्रेकडाऊन जर दिला, तर मला टार्गेट माझं कुठपर्यंत असू शकतं. आता तुम्हाला हे बघ, हे तुमचा पहिला सपोर्ट आहे, बरोबर. तुम्हाला हे लगेच कळून जाईल की इथून जर प्राइसने ब्रेकआउट दिला तर प्राइस डायरेक्ट या इथपर्यंत जाऊ शकते. म्हणजे 14 पॉईंटचं या ठिकाणी टार्गेट आहे आणि 7 पॉईंटचं तुमचा रेजिस्टन्स होतोय. म्हणजे तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट एंट्री घेऊ शकत होते. म्हणजे इथे तुम्हाला रिटेस्टची वाट बघायची नाही. परंतु हा जर तुमचा फर्स्ट सपोर्ट इथे असता, तर तुम्हाला या ठिकाणी रिटेस्टची वाट बघायला लागली असती आणि प्राइसला या ठिकाणून इथे रिटेस होऊन प्राइस वर जाऊन जेव्हा असा ब्रेकडाऊन होईल, तेव्हा मग तुम्ही ब्रेकडाऊनच्या मध्ये ब्रेकडाऊनची एंट्री घ्यायला हवी अशा वेळेस. म्हणजे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा मला एंट्री घ्यायची आहे, जेव्हा माझं ब्रेकआउट होतोय, तर तेव्हा माझ्या ब्रेकआउट नंतर कुठे जवळ रेजिस्टन्स आहे का, एकदम जिथे माझं जर टार्गेट बसत नसेल त्या ठिकाणी, आणि मग त्या ठिकाणी एंट्री घेऊन उपयोग नाही. त्या ठिकाणी तुम्हाला रिटेचीच वाट बघायची आहे. आता या ठिकाणून जर तुम्ही बघितलं असेल, तर इथे काय तुम्हाला क्लिअर कट दिसतंय की हा एक तुमचा फर्स्ट रेजिस्टन्स आहे आणि हा एक सेकंड रेजिस्टन्स आहे, बरोबर. परंतु ब्रेकआउट झाला, ब्रेकआउटला इथे कुठेही प्राइस रेजिस्टन्सला आले नाही, परंतु या तिसऱ्या कॅन्डलने तुम्हाला एंट्री घेण्याची संधी या ठिकाणी दिलेली आहे. कारण हा तुम्हाला क्लिअर कट लक्षात आलं या ठिकाणी की इथे रिटेस होणार नाही. प्राइस कॅन्डल हाय हाय एकावरती एक हाय बनवत चाललेली आणि या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी एंट्री घेतली असती. हे उलट झालं मित्रांनो, एक मिनिट. या ठिकाणी एंट्री घेतली असती आणि या टार्गेटसाठी तुम्ही थांबले असते 7 पॉईंटच्या, आणि स्टॉप लॉस जस्ट या कॅन्डलच्या खाली. इथे ॲज 1:1चं टार्गेट या ठिकाणी दिलं. परंतु या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर प्राइस एकदम वरती निघून गेली. म्हणजे आणि या ठिकाणी तुम्हाला रिटेसची वाट बघायची गरज नाहीये. रिटेसची वाट नेहमी अशाच ठिकाणी बघा की तुम्ही एंट्री करत असाल आणि जवळच कुठं रेजिस्टन्स असेल, तर त्यावेळेस तुम्हाला रिटेसची वाट बघायची. आणि डायरेक्ट ब्रेकआउट कधी घ्यायचा, जर तो ब्रेकआउट नंतर तुमचा टार्गेट मोठं होत असेल, मध्ये कुठल्याही प्रकारचा रेजिस्टन्स नसेल, तर तुम्ही डायरेक्ट एंट्री त्या ठिकाणी घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला कुठलेही ब्रेकआउट हा फेक ब्रेकआउट नसतो किंवा कुठलाही ब्रेकआउट हा खोटा नसतो. तर प्रत्येक ब्रेकआउट हा ब्रेकआउट असतो, एवढं तुम्ही गृहीत धरा. तुम्हाला फक्त ते त्यामागचं हा प्राइस ब्रेक रिटेसला काय येते,
हे लॉजिक जर या ठिकाणी तुम्हाला कळालं तर बाकी तुमचं कन्फ्युजन सगळं क्लिअर होईल प्रॅक्टिसच्या माध्यमातून. फक्त तुम्हाला रिटेल्सला प्राइस काय येते एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं होतं. कारण बऱ्याच जणांचे मला प्रश्न होते की या ठिकाणी सर बऱ्याच वेळेस असं होतं की रिटेल्सला प्राइस येते कधी नाही येत. तर त्याचं कारण हेच आहे मित्रांनो की तुम्हाला रिटेल्सला प्राइस काय येते तर जवळ कुठे रेजिस्टन्स असतो ब्रेकआउट. आता इथून जर ब्रेकआउट झाला तर हा रेजिस्टन्स आहे, इथे एक रेड कॅन्डल बनली त्यानंतर तो ब्रेक झाला आणि वरती प्राइस गेली. परंतु होऊ शकलं असतं की हा जो रेजिस्टन्स स्ट्रॉंग असता तर हा प्राइसला परत खाली घेऊन आला असता आणि नंतर मग याच्यामध्ये एक ब्रेकआउट झाला असता, ब्रेकआउटच्या मध्ये ब्रेकआउट. परंतु हा वीक होता म्हणून याच्यावरतीच प्राइस क्लोज दिलं आणि वरती प्राइस निघून गेली. म्हणजे मला काय सांगायचे तुमच्या लक्षात आलेलं असेल मित्रांनो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं कन्फ्युजन क्लिअर झाले असेल आणि तसं झालं असेल तर कमेंटच्या माध्यमातून मला निश्चित तुम्ही कळवू शकता मित्रांनो. तर आजच्या पुरतं एवढंच मित्रांनो. या व्हिडिओला आवडलेला असेल, तुम्हाला निश्चित नवीन काही शिकायला मिळालं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक मिळतील तितकं मी लवकर नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. भेटतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.